Myself Dr. Supriya Chougule, working as Assistant Professor in DRK College of Commerce, Kolhapur. I welcome you once again for the today's lecture. The today's topic for discussion is relationship of auditing with other disciplines. Friends, in the previous lectures, we have seen the meaning, nature, scope of auditing. Also, we have seen in detail the concept of auditing. What is meant by auditing? Briefly talking, auditing is a process where independent examination of books of accounts, vouching of documentary evidences, and verification and valuation of the liabilities is undertaken by an independent person, that is, a chartered accountant appointed as auditor. Secondly, in the title it is mentioned that we are going to discuss about the relationship. Relationship means what? What is the connection of the auditing with the other disciplines? Discipline means what? Discipline means a knowledge stream. Friends, as we know that auditing is one of the subject. Like accounting is also subject, management also is a subject, even there are marketing, economics, statistic and so many. So all these are what? All these are the knowledge streams and faculties. All these are called as disciplines. So here in this today's session, we are going to discuss how auditing is correlating and what is the relationship of the auditing with different disciplines. Now we are going to see a chart which shows that how auditing is correlating and having a relationship with the disciplines. The first one is accounting. Second one is mathematics and statistics, economics, law, computer information science, financial management and behavioral science. फ्रेंड्स, आपण आज ऑडिटिंग आणि त्याचं असणारं रिलेशनशिप दुसऱ्या नॉलेज स्ट्रीमशी किंवा दुसऱ्या डिसिप्लिनशी काय रिलेशनशिप आहे, की ऑडिटिंग त्याच्यावरती बेस्ट आहे का, किंवा इतर डिसिप्लिनशी कोणत्या अँगलनी ऑडिटिंग कोरिलेट करतं आणि तशा पद्धतीनं ऑडिटरनं काम केलं पाहिजे, हे आपण आज या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहू की ऑडिटिंग आणि अकाउंटिंगचं रिलेशनशिप कसं आहे. अकाउंटिंग इज वन ऑफ द डिसिप्लिन. ऑडिटर हॅज टू रिव्ह्यू अँड इव्हॅल्युएट द फायनान्शियल स्टेटमेंट्स by providing an opinion. Therefore, he should have thorough knowledge about accounting concepts and principles. म्हणजे यामध्ये काय म्हटलेलं आहे की ऑडिटरचं काम काय असतं, तर त्यानं रिव्ह्यू करायचे आहेत. काय रिव्ह्यू करायचे आहेत, तर फायनान्शियल स्टेटमेंट्स. हे फायनान्शियल स्टेटमेंट्स कुठे प्रिपेअर होतात, ऑडिटिंगमध्ये होतात का? नाही. ऑडिटिंगमध्ये त्याचं इव्हॅल्युएशन होतं, त्याचं ॲनालिसिस होतं, त्याचा रिव्ह्यू होतो. तर फायनान्शियल स्टेटमेंट हे अकाउंटिंग या स्ट्रीममध्ये प्रिपेअर होतात. या फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास करून ऑडिटरनं त्याचं ओपिनियन त्याच्या रिपोर्टमध्ये द्यायचं असतं. म्हणजेच ऑडिटर आणि अकाउंटिंग याचा संबंध आहे. म्हणूनच ऑडिटरला थरो म्हणजेच डिटेल नॉलेज असलं पाहिजे. कशाचं? अकाउंटिंग कन्सेप्ट आणि प्रिन्सिपल्सचं. तर कशासाठी? तर अकाउंटिंग कसं केलं जातं, अकाउंटिंगमध्ये काही नियम आपल्याला पाळावे लागतात. अकाउंटिंग हे कन्सेप्ट, प्रिन्सिपल्स, स्टँडर्ड्स याच्यावरती बेस्ड असतं आणि या नियमानुसारच अकाउंटिंग हे केलं जातं. आणि ऑडिटिंगसाठी ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड्स असतात. त्या नियमानुसार आपण ऑडिटिंग करत असतो, जेणेकरून जे अकाउंट्स आपण तपासणार आहोत ते त्या स्टँडर्ड्सनुसार, प्रिन्सिपलनुसार तयार केलेले आहेत किंवा नाहीत हे चेक करणं ऑडिटरचं काम असतं. म्हणून ऑडिटिंग आणि अकाउंटिंगचं रिलेशनशिप असं आहे की
प्रत्येक ऑडिटरला अकाउंटिंगबद्दल डिटेल ज्ञान हे आत्मसात करावं लागेलच. दुसरं डिसिप्लिन आहे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक. ऑडिटर डील्स विथ दी फायनान्शियल डेटा and the amount that appears in financial statements. Hence, it requires knowledge of calculation procedure involved in computing various items. For example, depreciation, provision for bad debts, tax, etc. तर आपल्याला माहिती आहे की फायनान्शियल डेटा म्हणजे काय. फायनान्शियल डेटा म्हणजे जी इन्फॉर्मेशन फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये अकाउंटिंगनुसार केलेली आहे, दाखवलेली आहे, पब्लिश केलेली आहे. तर ऑडिटरचा संबंध डायरेक्टली फायनान्शियल डेटा आणि ज्या अमाऊंट्स या डेटामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत, स्टेटमेंटमध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत, त्याचं कॅल्क्युलेशन, त्याचं कॉम्प्युटेशन जे आहे ते नियमानुसार केलेलं आहे की नाही, त्याचे काही कॅल्क्युलेशन एरर्स आहेत का. जसं आपण पाहिलं आहे की ऑडिटिंगचं दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की टू डिटेक्ट अँड प्रिव्हेंट एरर्स अँड टू डिटेक्ट अँड प्रिव्हेंट फ्रॉड्स. तर एरर्स हे कोणत्या पद्धतीचे असतात, तर कॉम्पेन्सेटिंग एरर्स, मॅथमॅटिकल किंवा कॅल्क्युलेशनचे एरर्स, प्रिन्सिपल एरर्स आणि तुम्ही जे ओमिशन करता म्हणजे एखादी गोष्ट विसरल्यानं झालेल्या चुका, ओमिशन एरर्स. तर यामध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या शोधून काढण्यासाठी ऑडिटरला मॅथमॅटिक्सचं सुद्धा ज्ञान असावं लागतं. कारण डेप्रिसिएशन, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स असतील किंवा टॅक्स असेल याच्यासाठी कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे आणि इथं मॅथमॅटिक्सचा उपयोग होतो. तर ऑडिटिंगचं आणि मॅथमॅटिक्सचं असं रिलेशनशिप आहे. Second one is auditor is also expected to have knowledge of statistical sampling for making meaningful conclusion. तर आता हा थोडासा वेगळा पार्ट आहे, तो आपण समजून घेऊ. स्टॅटिस्टिकल सॅम्पलिंग म्हणजे काय. समजा तुमच्या वर्गामध्ये 100 मुलं आहेत, सगळेच जण BComचे विद्यार्थी आहेत, सगळेच जण BCom 3चे विद्यार्थी आहेत, सगळ्यांचाच विषय अकाउंटन्सी आहे, बरं. पण याच्यामधून मी सगळ्यांचाच डेटा जर घेत बसले तर मला खूप वेळ लागेल. तर मी काय करेन की रँडमली काही मुलांना चूज करेन. म्हणजे 1 ते 10 मधले एक विद्यार्थी, मला जर समजा 100पैकी 10 विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल, पण ते स्टॅटिस्टिकली व्यवस्थित घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे हे 10 विद्यार्थी 100 विद्यार्थ्यांची मतं मांडू शकतील आणि ती योग्य ठरतील, कोरिलेट होतील. तर मी 1 ते 10 मधला एक विद्यार्थी, 11 ते 20 मधला एक विद्यार्थी अशा पद्धतीनं रँडमली सिलेक्ट करेन. अशा पद्धतीचे वेगवेगळे म्हणजे मी सॅम्पल घेईन. 10पैकी 1 हे झालं सॅम्पल आणि तुम्ही सगळे 100 जण म्हणजे पॉप्युलेशन. टोटलला आपण स्टॅटिस्टिकमध्ये पॉप्युलेशन म्हणतो आणि या पॉप्युलेशनमधले थोडेच जण घेतले तर त्याला आपण सॅम्पल म्हणतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला ऑडिटिंगमध्ये देखील काम करावं लागतं. ऑडिटिंग हे वर्षाच्या शेवटी केलं जातं, त्यामुळे वर्षभर झालेले लाखो ट्रान्झॅक्शन्स हे तुम्हाला कमी कालावधीमध्ये चेक करावे लागतात आणि काही ट्रान्झॅक्शन हे सिमिलर नेचरचे असतात. फॉर एक्झाम्पल डेली सेल्स असेल तर हा रेग्युलर ट्रान्झॅक्शन आहे. प्रत्येक दिवशी काही आयटेम्स म्हणजे समजा तुमची कंपनी एखादं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून विकते तर डेली त्याचा ट्रान्सपोर्ट होईल, डेली त्याचा सेल होईल. तर हे सगळ्या एंट्रीज असणार आहेत. रँडमली सिलेक्ट केल्या पाहिजेत एंट्रीज. टेस्ट चेक टेक्निक ही अप्लाय केली जाते. तर हे करत असताना ऑडिटरला हे टेस्ट चेकिंग अप्लाय करताना त्याला सॅम्पलिंगचं ज्ञान असणं गरजेचं असतं. का तर त्याला या थोड्याशा ट्रान्झॅक्शनमधून चांगल्या पद्धतीचे कन्क्लुजन हे काढता यावेत म्हणून. ओके, तर असं असतं रिलेशनशिप ऑडिटिंग आणि स्टॅटिस्टिकमध्ये. नेक्स्ट पार्ट इज द रिलेशनशिप बिटवीन ऑडिटिंग अँड इकॉनॉमिक्स. ऑडिटर requires knowledge regarding business and economic environment affecting the client.
Thus, economic concepts are required to perform auditing in a meaningful way. इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे? तर इकॉनॉमिक्समध्ये आपण बऱ्यापैकी जे फंक्शन्स आहेत म्हणजे डिमांड, सप्लाय, प्रोडक्शन किंवा इतर बाबी ज्या आहेत ज्या आपल्या इकॉनॉमी म्हणजे जे तुमचं गुड्स, सर्व्हिसेस, सप्लाय, इंडस्ट्री ह्याचं जे चेन आहे याचा अभ्यास आपण करत असतो या इकॉनॉमिक्स या स्ट्रीममध्ये. तर आपल्याला काही कन्सेप्ट ज्या आहेत इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमधल्या या माहीत असणं गरजेचं आहेत, कारण त्याचा परिणाम क्लायंटवरती होत असतो. जसे म्हटलं की डिमांड, तर याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा क्लायंटवरती होत असतो, किंवा त्याचा प्रॉफिट असेल किंवा प्रोडक्शन असेल, ऑपरेशन्स असतील, तर याचाही इम्पॅक्ट क्लायंटवरती डिरेक्टली होतो. म्हणून आणि त्याच्यावरती म्हणजे त्याच्या बिझनेसवरती देखील होतो. म्हणून ऑडिटरला या सर्व इकॉनॉमिक कन्सेप्ट माहीत असतील तर तो ऑडिटिंग अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतो. नेक्स्ट डिसिप्लिन इज लॉ. ऑडिट ऑफ अ बिझनेस कन्सर्न हॅज टू बी अंडरटेकन with respect to conformity with law. Thus, an auditor should have sound knowledge of laws affecting the client. तर लॉ या डिसिप्लिनशी ऑडिटरचं नातं कसं आहे किंवा ऑडिटिंगचं नातं काय आहे? तर ऑडिट करत असताना जी बिझनेस कन्सर्न आहे, कन्सर्न म्हणजे ऑर्गनायझेशन, तर ज्या पद्धतीचं काम आहे त्यांचं किंवा स्वरूप आहे त्या ऑर्गनायझेशन त्या पद्धतीचे लॉ त्यांना लागू असतात. फॉर एक्झाम्पल, एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर त्याला कंपनीज लॉ हा अप्लाय होतो आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम हे चालू असलं पाहिजे, अदरवाईज त्यांच्यावरती कारवाईही होऊ शकते. तसंच इन्शुरन्स कंपनीसाठी, मग त्या जनरल इन्शुरन्स असू देत किंवा स्पेसिफिक असू देत, तर त्याच्यासाठी इन्शुरन्स कंपनीचा जो लॉ आहे 1932चा तर तो लागू होतो. तसंच बँकिंग ऑर्गनायझेशनसाठी 1949चा लॉ लागू होतो. तसंच कोऑपरेटिव्ह सोसायटीजसाठी कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 लागू होतो. तर अशा पद्धतीनं प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी सेपरेट लॉ आहेत आणि त्या लॉप्रमाणे त्यांचं एक्झिस्टन्स आणि एस्टॅब्लिशमेंट असतं. त्या लॉप्रमाणेच त्यांनी काम करणं अपेक्षित आहे, नाहीतर त्यांच्यावरती गव्हर्नमेंट कार्यवाही करू शकते. म्हणून ऑडिटरला या संबंधी साऊंड नॉलेज हे असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट इज कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम. इन रिसेंट टाइम्स clients maintain their accounts in computer information system. Thus, working knowledge on computer is required for auditors to conduct audit in an effective way. Friends, we are very familiar with this concept. आत्ता आपण जे ऑनलाईन शिक्षण घेत आहोत ते कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीमशीच थ्रू घेत आहोत. म्हणजेच तुम्ही हे लेक्चर कसं अटेंड करू शकता, कारण तुम्हाला कम्प्युटर्स किंवा इन्फॉर्मेशन सायन्स आणि इन्फॉर्मेशन सिस्टीमचं ज्ञान आहे म्हणून घेऊ शकता, अदरवाईज तुम्हाला हे समजलं नसतं. तसंच ऑडिटिंगमध्ये देखील हल्ली जे क्लायंट्स आहेत ते अकाउंट्स मॅन्युअली किंवा फिजिकली करत नाहीत, तर ते अकाउंट्स हे कम्प्युटरमध्ये कम्प्युटर सिस्टीमच्या थ्रू करतात आणि म्हणून ऑडिटरला देखील अपडेट राहणं फार गरजेचं आहे. ऑडिटर शुड पजेस द नॉलेज of computerized accounting system, so therefore he can conduct the audit in an effective way. The next discipline is financial management. The auditor has to understand and evaluate the financial statements in a better way. He should have knowledge of financial techniques. आता फायनान्शियल टेक्निक्स म्हणजे काय, तर ब्रेक इवन ॲनालिसिस. तर तुमचा ब्रेक इवन पॉईंट काय आहे? ब्रेक इवन पॉईंट हा असा असतो की ज्याच्या पुढे तुमचा नफा चालू होतो, त्याच्या आधी तुम्ही नफा मिळवू शकत नाही. तोपर्यंत फक्त तुम्ही तुमचा एकतर खर्च काढत असता किंवा तुम्हाला लॉस होत असतो. म्हणजेच प्रत्येक
ऑर्गनायझेशननं त्यांचा ब्रेक इवन पॉईंट आणि त्याचा ॲनालिसिस केलं पाहिजे. किंवा फायनान्शियल रेशोज आहेत. फायनान्शियल मॅनेजमेंट या डिसिप्लिनमध्ये काही फायनान्शियल रेशोज आहेत. म्हणजे तुमचं ॲसेट मॅनेजमेंट योग्य आहे का, तुमचा ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट सेलच्या प्रमाणात किती आहे, तुमची डेटर्स रिकव्हरी कशी आहे, अशा पद्धतीचे अनेक रेशोज हे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला दिसतात आणि यांनाच आपण फायनान्शियल टेक्निक असं देखील म्हणतो. द टेक्निक्स विच कॅन बी यूज टू कंट्रोल अँड ॲनालाइज दी फायनान्स अँड इट्स मॅनेजमेंट. त्याचबरोबर बजेट्स देखील आहेत. बजेट म्हणजे काय, तर आधी तुम्ही तयार करायचं की अंदाजित खर्च किती येईल आणि मग त्याचं कंपॅरिझन ॲक्च्युअल आलेल्या खर्चाशी करायचं, मग त्याचा डिफरन्स काढायचा. मग तुम्ही व्हरायन्स ॲनालिसिस देखील करू शकता, ज्याच्यामधून तुम्हाला समजेल की आपण कुठे चुकतो, आपला खर्च किती जास्त होतो किंवा कुठल्या ॲस्पेक्टवरती होतो वगैरे वगैरे. ऑडिटर शुड नो दीज टेक्निक्स and then he can also comment on the financial statement whether the organization is using these techniques to control those facts which needs to be controlled and affecting on an organization. Okay. The next is behavioral science. The auditor has to deal with many personnel to conduct the audit efficiently. Hence, he should have the tact of getting along with the people. Friends, we know that auditor is an independent and third person. That means he is not in any way connected with the organization. Neither he is an employee of the organization. So he will always give his unbiased opinion. And that opinion may affect on the organization positively as well as negatively also. But it doesn't matter. Auditor is performing his duty. But that is not the case with the company. Company always think the organization will always look after for their image. So the personnel means what? The employees who are working in the organization, they better know the transaction. An auditor needs help from all these personnels regarding explanation or further information required to conduct the audit. मग असं असताना ऑडिटरनं टॅक्टफुली त्याच्याकडं अशा काही टॅक्टिक्स असल्या पाहिजेत की त्यानं, जसं बिहेवियरल सायन्स मीन्स यू हॅव टू बी इन सच अ वे टू कन्व्हिन्स द पीपल की तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती त्याला पर्सोनेल्सकडून काढून घेता आली पाहिजे. अँड ही शुड मिक्सअप विथ द पीपल. दे शुड नॉट फील दॅट दिस इज द थर्ड पर्सन अँड शुड नॉट बी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड. अदरवाईज ऑडिट मे नॉट complete or it will complete with a incomplete information. Okay. So therefore the auditor has to manage the people effectively, efficiently, tactfully, like in human resource management. So here we understand how to get work done from the other people with the concern of the employees. Okay. This picture shows briefly the disciplines on one side and relationship on the other side. This table is provided for your notes purpose. The same thing that already we have discussed in this lecture in the previous slide. So therefore I am not again repeating the same thing, just only summarize all these things that we have discussed in this lecture. I want to conclude that auditing has a close relationship with the disciplines like accounting, mathematics and statistics, economics, law, computer information system, financial management and behavioral science. The auditor has to use the discipline outcomes as well as techniques while conducting the audit. So therefore the audit outcome will be fruitful. Okay. So with these remarks I want to end up today's lecture and today's discussion. If you have any queries, we are on Telegram group. You can post out there,
or in the live session we can also discuss. After completion of the first topic, we are going for live session, and during the live session also I am going to give you an assignment. So the assignment will be based on all the previous lectures which earlier uploaded on YouTube. So on the basis of those all lectures covering the first unit, the assignment will be provided at the end of the chapter. Okay, I hope that today's discussion is going to be useful for you. If there is any query or doubt or any concept is not understood during the lecture, during the session, please re-watch this video again and again. And further, if there is any query, you can post on our